आजच्या कार्यक्रमाबद्दल बोलायचं झाल्यास माझे मित्र आहे जे प्रत्येक वेळेस सावलीसारखे माझ्यासोबत असतात. त्यांचा आग्रह होता की आपल्याला कार्यक्रम घ्यायचा आहे, आपल्याला DJ लावायचा आहे, असं करायचं तसं करायचं, लिस्ट बनवलेली त्यांनी ती मोठी. पण त्यांना मी स्पष्टपणे नकार दिला. म्हटलं आपला कार्यक्रम घ्यायचाच नाही आहे. तर कारण तसं होतं आणि त्यामुळंच या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही आमचं जे कुटुंब आहे त्यानं स्वतः केलेलं नाहीच आहे मुळात. माझ्या मित्रांनी या कार्यक्रमाचं जे काही आयोजन आहे मी सांगितल्या पद्धतीनं अतिशय साधं केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसं त्यांना कार्यक्रमाला नकार दिला तसंच मी स्वतःहून कोणालाही इन्व्हाइट करू नका असं बोललेलो होतो. याचं कारण ते फक्त मला माहिती मी का बोललो, याच्यामागे माझ्या भावना वेगळ्या होत्या आणि ती शुद्ध होत्या, त्यामुळं मी तसं बोललो होतो. तरीसुद्धा आपण सर्वजण स्वतःहून न बोलवता एवढ्या मोठ्या संख्येनं इथं आलात, मला शुभेच्छा दिल्या. त्यामुळे जो आनंद होतोय तो शब्दात व्यक्त न करण्यासारखा आहे. कारण असं होतं की माझं पण स्वप्न होतं आपण अधिकारी व्हायचं, सगळं काही आहे आणि नॉर्मल गोष्ट असते त्याचं उत्सव मनवणं, सेलिब्रेशन करणं. पण माझ्यापेक्षा जो माझा मोठा भाऊ होता गजानन, तर तो आज आपल्यात नाही आहे आणि ती भावना अजूनसुद्धा माझ्या मनातून गेली नाही. त्याच एका कारणामुळे कुठंतरी मला जरी आपण खूप जास्त आनंद असला काही असला तरी म्हणजे DJ लावून वगैरे बाकीचं सेलिब्रेशन नंतरचा भाग वेगळा, पण पहिल्याच दिवशी तरी मला मनाला पटलं नाही. त्यामुळं मी तो सगळा नाही सांगितला करायला. माझा बॅकबोन होता तो आणि माझा जे काही यश आहे यामध्ये माझ्या एकट्याचं कॉन्ट्रीब्युशन तर एक छोटासा भाग आहे, तो काही पर्सेंट आहे. मुळात तो माझा बॅकबोन असल्यामुळं माझं यश आहे मी त्याला समर्पित करतो. माझ्या मोठ्या भावाला गजाननला खूप स्वप्न होतंय पण नियतीच्या पुढे कोणाला जाता येत नाही. शेवटी जे ठरलेलं असतं ते होत असतं, पण आपल्याला त्याच्याही पुढे जाऊन आयुष्य जगावं लागतं. तसं मी फार बोलतो. माझ्या बोलण्यासाठी, माझ्या लँग्वेजसाठी तुमच्याशी संवाद साधताना आज मी इनफॉर्मल लँग्वेजमध्ये अनौपचारिक भाषेत बोलतोय. आपल्याला परिस्थितीनुसार बोलताना आपले शब्द बदलावे लागतात. अधिकाऱ्यांसोबत बोलताना प्रशासकीय भाषेत बोलावं लागतं, आपल्या मित्रांमध्ये मित्रांसारखं बोलावं लागतं, आपल्या घरच्यांसोबत गावकऱ्यांसोबत तसं बोलावं लागतं. आज माझी जी भाषा आहे ती आपली आहे, स्वतःची आहे, कुठलीही याच्यामध्ये प्रशासकीय भाषा नाही आहे. माझ्या परिस्थितीबद्दल तर काही मला सांगण्याची आवश्यकताच नाही आहे. माझं बालपण इथंच गेलं आहे. बालपणीत आपल्याला एवढं काही कळत नसतं. सगळ्या जबाबदाऱ्या आपले आई वडील, आपले जे मोठे भाऊ असतात, बंधू असतात ते पार पाडत असतात. त्यामुळे आपल्याला कोणत्या गोष्टींची उणीव भासत नाही. तर माझं फॅमिली बॅकग्राऊंड परिस्थिती जे काही असेल माझ्यापेक्षा माझ्या गावातील आपण सर्वजण जे आहात त्यांना जास्त माहिती आहे. माझ्या आजोबाच्या तिथपासून परिस्थिती माझी, मला भरपूर कॉल आले. त्यांनी मी काही बोलायच्या अगोदर मला माझ्या आजोबाची परिस्थिती काय होती, वडिलांची परिस्थिती काय होती, आपण काय केलं आणि कुठं आलो हे त्यांनी स्वतःहून सांगितलं. आणि मी परिस्थितीला फारसं व्हॅल्यू पण देत नाही. गरीबी असेल काय असेल वगैरे हे सगळं नॉर्मल असतं आणि परिस्थिती मॅटर करते, पण एवढी पण मॅटर करत नाही की ती आपल्याला स्वप्न बघू देत नाही. त्यापुढे जाऊन बोलायचं म्हटलं तर माझं प्राथमिक शिक्षण आपल्या इथं जिल्हा परिषद शाळेत झालंय. नंतर माझं 12वीपर्यंत शिक्षण आपल्या श्री शिवाजी हायस्कूल इथेच झालेलं आहे. बघा, एखादा पदार्थ कितीही ज्वलनशील असला, पेट्रोल भरपूर ज्वलनशील आहे,
परंतु जोपर्यंत त्याच्यावर एखादी चिंगी पडत नाही तोपर्यंत स्वतःहून तो कधीच पेट घेत नाही, किती ज्वलनशील असू द्या. तसंच मी जेव्हा शाळेत होतो तर शिक्षकांपासून सुरुवात करतो. माझे शिक्षक होते त्यामध्ये खैरे मॅडम असेल, आमच्या किरण मॅडम असेल, किरण धनावत मॅडम असेल, त्यानंतर श्री जोंजाळ सर असतील, मरमट सर असेल, सोनुने सर असेल. हे प्राथमिक शाळेतील माझे शिक्षक. अजून बरेच शिक्षक होते, सगळ्यांचं नाव आता मला आठवत आहे पण घेणं पण शक्य होत नाही. शिवाजी शाळेमध्ये गेल्यानंतर 5वी पासून तिथे नवीन बॅच आलेले आमच्यासारखे तरुण, ते म्हणजे आमचे आदरणीय वानकडे सर, लांजेवार सर, देशमुख सर, माळवे सर आणि असा यांचा एक ग्रुप आलेला. नवीनच ते सुद्धा जॉईन झालेले त्यावेळेस. आणि या सर्व शिक्षकांनी जे आपण म्हणतो ठिणगी टाकणे आणि त्या ज्वलनशील पदार्थाला पेटवणे याचं काम मात्र यांनी केलं. कारण त्याच वयात त्याची गरज असते, मोटिवेशनची असेल ते. नंतर आपण मोठं झाल्यावर स्वतः मॅच्युअर होतो, जबाबदाऱ्या पडतात, आपल्याला कळतं आता काय करायचं काय नाही करायचं. पण ज्या वेळेस आपल्याला कळत नाही, आपण मातीचा गोळा असतो आणि मातीच्या गोळ्याला आकार देण्याचं काम या शिक्षकांनी अतिशय प्रामाणिकपणे केलं. आणि आज इथं मी जो आहे या सर्वप्रथम माझ्या शिक्षकांचं त्यामध्ये खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. जर त्यांनी मला त्या पद्धतीनं गाईड केलं नसतं तर कदाचित हे शक्य नसतं. हे झालं माझ्या शिक्षकांबद्दल. माझा फॅमिलीचा तर मला नेहमी सपोर्ट आहे लहानपणापासून. प्रत्येक गोष्टीला मी लहान जरी असलो तर लहानपणापासूनच माझ्या शब्दाला व्हॅल्यू असायचा. मी जसं सांगेल त्या पद्धतीने ते मला मदत करायचे. त्यानंतर माझं 12वी झाली. मी काही दिवस मुंबईला जॉब सुद्धा केला. मुंबईला जॉब करण्याचं इंटेन्शन वेगळं होतं. त्यानंतर मला दुबईला जायचं होतं. यांना सांगितलं सुद्धा मी दुबईला जातोय कामासाठी. त्यांनी हो म्हटलं. त्यांना वाटलं खरंच कुठं जाणार आहे म्हणून. पण जेव्हा मी पासपोर्ट वगैरे सगळं बनवला आला त्यावेळेस भावांनी सांगितलं की तू अजिबात जायचं नाही आहे. मग मी सांगितलं की आता मी मुंबईला जॉब करणार नाही, काम करणार नाही, तो संपलेला आहे तो बाकीत आहे. मग त्यांनी माझं DEDला ॲडमिशन वगैरे घेतलं, DED केलं. 15 पासून मी स्पर्धा परीक्षेला सुरुवात केली. सुरुवात केल्यानंतर मला माझा जो काही सपोर्ट होता तो भरून मिळायचा. पण त्याचबरोबर घरच्यांच्या व्यतिरिक्त तुमच्या लाईफमध्ये कोणीतरी असतं आणि ते म्हणजेच माझा मित्रपरिवार. त्यामध्ये हा वैभव बसलाय, वैभव अंजनकर देऊळगावचा. त्यानंतर अमोल, आमचे मित्र अमोल काळवागे. बाकी आमचे मित्र ते सागर भाऊ, मुळे सर आणि इतर मित्र. हे प्रत्येक वेळेस सावलीसारखे माझ्यासोबत होते. त्यांचं एकच म्हणणं होतं, फक्त तू कर, तुला काय हवंय फक्त एवढंच सांग आणि तू कर, पण तू मात्र थांबायचं नाहीये. मग घरचा सपोर्ट होता, मित्रांचा सपोर्ट होता आणि परिस्थिती आमची त्यावेळेस बऱ्यापैकी सुधारलेली होती. मी तयारी चालू केली. 17 पासूनच माझे रिझल्ट यायला लागले होते. 17ला मी PSI इंटरव्ह्यूपर्यंत होतो, STIMEन्सला होतो. 17ला ती एक्झाम झालेली शिक्षक भरतीची. 2019ला मी महाबळेश्वरला शिक्षक म्हणून रुजू झालो. त्यावेळेस फक्त एक जॉब मिळवणं माझा उद्देश होता, परंतु तिथं मी थांबणारच नव्हतो. तिथं रुजू झाल्यानंतर त्यावेळेस मला जिल्हा परिषद मिळत होती. माझा स्कोर चांगला होता. पण मी स्वतः कॅल्क्युलेशन करून बऱ्यापैकी अभ्यास झाला. मी नगरपालिका घेतली. नगरपालिकेचा शिक्षक तिथं म्हणून मी रुजू झालो. याची कारणं कशी होते, बऱ्याचशा गोष्टी मला माहीत होत्या. तिथे ड्रॉबॅक काय आहे, तिथे प्लस पॉईंट काय आहे ते मला माहीत होते. मला एक मिडियम शहरात राहायचं होतं. आजचा फायदा बघण्यापेक्षा भविष्यकालीन फायदा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता. तो मी बघितला. स्वतः डिसिजन घेऊन तिथं मी रुजू झालो 2019ला, 13 सप्टेंबर 2019ला. त्यानंतर सतत मी PSIच्या एक्झामला मी 5 वेळेस होतो. प्री मी सहज पास व्हायचो. परंतु कोणाचं नुकसान होऊ नये आणि माझं सुद्धा नुकसान होऊ नये त्यामुळं मी मेनचा अभ्यास करायचो नाही आणि कोणाचं नुकसान होऊ नये म्हणून मेनच्या परीक्षेला मी
त्या पद्धतीने सामोरे जायचो नाही, जेणेकरून आपल्याला करायचंच नाहीये तर मग का कशाला कोणाचं नुकसान करायचं. 2022ला मी राज्यसेवा पूर्व परीक्षा मुख्य परीक्षापासून इंटरव्ह्यूपर्यंत गेलो. त्यावेळेस जे स्वप्न होतं, माझ्या नावासमोर मला कलेक्टर शब्द हवा होता, मग तो डेप्युटी कलेक्टर का असेना, आणि तो प्रत्यक्षात उतरताना दिसत होता. सगळं व्यवस्थित चाललं होतं. मला पावसाळी सुट्टी लागली होती महाबळेश्वरला, तिथं पाऊस असल्यामुळं उन्हाळी सुट्टी नसते. आणि मागच्या 2021ला माझा रिझल्ट थोडक्यात गेला होता प्रिलिमचा. तयारी खूप चांगली होती. जो माझा भाऊ नाही आहे आज आपल्यामध्ये, त्यानंच सांगितलेलं की आता सुट्ट्या जरी आहे तर तू घरी येऊ नकोस, तुझे 10-15 दिवस असेच जातील आणि तू खूप जवळ आलेला आहे, आता तुझं होईल, तू महाबळेश्वरलाच थांब. मी तिथंच थांबलो. मी तयारी केली चांगली, पण नंतर ही अशी बातमी आली आणि मी इथंच झालो. खूप इथं आलो, ते सगळं झालं तरी सुद्धा मी मेन्स पास झालो. इंटरव्ह्यूला गेलो. 518.75 म्हणजे 519 मार्क होते मला त्यावेळेस. 534चा कट ऑफ लागला आणि मी स्वप्नापासून माझं स्वप्न पूर्ण होण्याचं थांबलं. एक स्टेप फक्त बाकी होती. मी जर का एक 15 दिवस जरी चांगलं रिव्हिजन केलं असतं तर आज जे मिळाले ते मला 2022लाच, म्हणजे त्याचा 23ला इंटरव्ह्यू झालेला तेव्हाच मिळणार होतं. ठीक आहे, फारसं वाईट वाटलं नाही त्याचं. कारण तसं होतं की जे दुःख मी बघितलं होतं, जे मी सोचलं होतं, त्याच्यासमोर हे अपयश माझ्यासाठी काहीच नव्हतं. त्यामुळे मला एवढं फार काही वाईट वाटलं नाही त्याचं. म्हटलं हे कधी पण होईल. परत मी 2022-23लाच जिल्हा परिषद यवतमाळ इथं सिलेक्ट झालो. मला प्रॉपर यवतमाळ भेटला, यवतमाळ तालुका भेटला. तिथली मी ऑर्डर आणली, परंतु मनाला काही पटलं नाही. मग ठरवलं की आपण हे जॉईन नाही करायचं. परत मी महाबळेश्वरला गेलो आणि तिथं मी माझी प्रिपरेशन कंटिन्यू केली. त्यानंतर त्यामधून मी ही परीक्षा पास झालो. यावेळेस सुद्धा राज्यसेवा मुख्य परीक्षेला होतो आणि या परीक्षेमध्ये मी मुलाखतीमध्ये, मी शाळेत कधीच, मी हुशार होतो सरांनी सांगितल्या पद्धतीनं, पण त्यांनी जेवढं सांगितलं तेवढंच करायचो, एक्स्ट्रा काही करत नव्हतो. आणि ते किती सांगणार, किती लक्ष देणार. कारण मी सुद्धा एक शिक्षक म्हणून मी अनुभवलंय. शिक्षक म्हणून ज्ञानदानाच्या पवित्र क्षेत्रामध्ये काम करण्याची मला 6 वर्ष 7 महिने 2 दिवस ही संधी मिळाली. त्यावेळेस वर्गातील प्रत्येक विद्यार्थी हा महत्त्वाचा असतो. कोणत्याही एका विद्यार्थ्याला आपल्याला फोकस करून चालत नाही, त्याला मागे सोडून जमत नाही. ज्या पद्धतीनं सरांनी सांगितलं, भोसले सरांनी, की तू सर्वांना घेऊन चालशील ही अपेक्षा आहे, तू कोणाला विसरणार नाही. तर मी एक शिक्षक आहे, त्यामुळं याची मला जाणीव आहे, जबाबदारी आहे की वर्गातील किती विद्यार्थी असू द्या, कशी असू द्या, त्या सगळ्यांना घेऊन जाणं आपलं कर्तव्य असतं. आपण फक्त जे हुशार आहे आपण त्यांनाच घेऊन चालू शकत नाही. प्रत्येक घटकाला, प्रत्येक घटक, प्रत्येक आपल्यासाठी तेवढाच महत्त्वाचा असतो. या मुलाखतीमध्ये मी राज्यातून इंटरव्ह्यूमध्ये सर्वात जास्त मार्क मला आहे. मी राज्यातून पहिला आहे, तुम्हाला माहीत पडेलच नंतर. आणि त्यामध्ये मुलाखतीमध्ये मी पहिला जरी असलो, याचं कारण असं होतं, माझ्या मित्रांना याचं क्युरियोसिटीचं, कुतूहल वाटण्याचं, की मला जो पॅनल होता, माझा इंटरव्ह्यू 7 फेब्रुवारी 2023ला मुंबईला झालेला, CBD बेलापूर इथं MPSCच्या ऑफिसला. देशपांडे सर म्हणून एक पॅनल मेंबर आहे, आयोगाचे सदस्य, त्यांचा पॅनल मला होता. इतर 2 जण होते, असं 3 जणांचा पॅनल होता तो. आणि त्या सरांचं नाव ऐकलं, ते आणि अजून काही सर आहेत MPSC मध्ये, त्यांचं नाव ऐकलं म्हणजे आपल्याला किती मार्क असले तर आपल्याला आता तिथं इंटरव्ह्यूला गेल्यावर पोस्ट मिळेल की नाही मिळेल याची शाश्वती नसते. तर 360 डिग्रीमध्ये पर्सनॅलिटी चेक करून त्यानंतरच किती मार्क द्यायचे याचं डिसिजन घेणारं व्यक्तिमत्व. आणि त्या व्यक्तिमत्वानं मला फक्त मार्कच नाही दिले, तर एवढे मार्क दिले की जेवढं त्यांना देता येईल, जेवढी त्यांची क्षमता आहे तेवढी. आणि इंटरव्ह्यूमध्ये मी स्टेट टॉपर आहे. त्याच्यामध्ये माझे एवढे मार्क इंटरव्ह्यूला कोणालाच नाही. 50 पैकी 35 मार्काचे खूप जास्त आहे ते मला होते. त्याचं कारण असं होतं की मला बोलण्याची चांगली सवय आहे. मी माझ्या मित्रांसोबत पण बोलताना, आणि माझे रोल बदलत राहतात सतत. घरामध्ये, फॅमिलीमध्ये मी त्यांच्यासारखा बोलतो, मित्रांमध्ये मित्रांसारखा बोलतो, वरिष्ठांसोबत, मोठ्यांसोबत तसा बोलतो, अधिकाऱ्यांसोबत त्या पद्धतीनं बोलतो. लँग्वेज ऑटोमॅटिक माझे चेंज होत राहतात.
ते मला स्वतःहून करायची गरज पडत नाही. महाबळेश्वरला सुद्धा तालुक्यामध्ये जेवढे शिक्षक आहे, तुम्ही जर कधीही गेला, माझं नाव सांगितलं की आमचे सर होते इथं, फक्त माझं नाव जरी सांगितलं बलवणे सर, तर ते तुम्हाला कुठल्याही शिक्षकाला सांगितलं, अक्षरशः तुम्ही एखाद्या दुकानावर जर सांगितलं ते जाऊन की 5 नंबर शाळेला नगरपालिकेच्या आणि नंतर 1 नंबर शाळेला ते सर होते बुलढाण्याचे, तुम्ही ओळखतात का, तर तुम्हाला ते मी सांगेल त्याच्यापेक्षा कितीतरी पद्धतीनं तुम्हाला जास्त ते सांगतील. आणि तिथं मला म्हणजे ज्या पद्धतीनं मला माझ्या मित्रांनी, माझ्या फॅमिलीने आणि गावातील सगळ्याच प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मला प्रत्येक घटकानं मदत केली, त्याच पद्धतीनं हे तर आपले होते, सगळे गावातील आपले होते, मित्र आपले होते, फॅमिली आपलीच आहे. ते ठीक आहे, आपण समजू शकतो सगळे आपल्याला मदत करताय, कुठेतरी मोटिवेट करताय, डायरेक्ट प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करताय. परंतु इथून 550 किलोमीटर लांब जाऊन सुद्धा त्या मातीतील ते लोक आपल्याला सपोर्ट करताय, ही माझ्यासाठी जरा वेगळी गोष्ट होती, आश्चर्यकारक होती. की ठीक आहे, आपले तर करतातच, पण एवढं लांब गेल्यावर प्रत्येक जण, प्रत्येक शिक्षक, प्रत्येक अधिकारी वर्ग, मी फक्त ऑफिसमध्ये जर गेलो जरी तर अधिकारी, मी तिकडे आपण प्रोटोकॉल पाहतो बघितलं नाही तर त्या याला बोलून, शिपायला बोलून ऑफिसमध्ये बोलून घ्यायचे, काय चाललंय तुमचं, कसं चाललंय, कुठपर्यंत आलंय, काय हवंय तुम्हाला, एवढ्या आपुलकीनं ते आपली माझी विचारपूस करायचे. प्रत्येक जण माझ्याबद्दल पॉझिटिव्ह होता. तू फक्त सर तुम्ही करा, फक्त तुमच्याकडून होऊ शकतं, तुम्ही तर थांबू नका, हे त्यांचं मोटिवेशन तर होतंच. आणि शिक्षक लागल्यावर मी सेट झालो होतो. नंतर माझा उदरनिर्वाहाचा प्रश्न आयुष्यभराचा संपणार होता. एक ज्ञानदानाच्या पवित्र क्षेत्रामध्ये मी काम करणारच होतो, याचा आनंद होता मला. परंतु तिथं गेल्यावर मी थोडंसं कॅल्क्युलेशन केलं, कारण अभ्यास करून 4-5 वर्ष झालेली. PSIचं मी सोडलेलं त्यावेळेस, कारण PSI मला जायचंच नव्हतं, मला करायचं नव्हतं त्यावेळेस. ते कॅल्क्युलेशन केलं तर वर्गामध्ये एक 25-30 विद्यार्थी असतात जवळपास, आणि मला अभ्यास करून बराचसा मी पोर्शन खूप जास्त कव्हर झालेला. ग्रामपंचायतच्या राजकारणापासून असेल तर इंटरनॅशनल रिलेशनपर्यंत इन्फॉर्मेशन आम्ही कलेक्ट केलेल्या, तेवढी स्ट्रगल करून ते माहिती झालेलं. मग प्रत्येक विषयामध्ये तेवढं इकॉनॉमिक्स असेल, सगळ्या गोष्टी माहिती झालेल्या. तिथे गेल्यावर लहान मुलं होते, 25-30 मुलं वर्गात असायचे, आणि 1 ते 5 शाळा होती आमची, तरी मी 5वीच्या वर्गाला होतो. पण बोलताना लिमिटेशन यायच्या, शिकवताना लिमिटेशन यायच्या. आपल्याकडे कितीही नॉलेज असतं तर त्यांना मात्र देता येत नव्हतं. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून ते योग्य सुद्धा नव्हतं, कारण त्यांचा जो वयोगट आहे, त्यांची जी मानसिक क्षमता आहे, आणि त्यावेळेस त्यांना जेवढं गरजेचं आहे तेवढंच द्यावं लागतं. तर मला सॅटिस्फॅक्शन होत नव्हतं. मग मी कॅल्क्युलेशन केलं, जर मी 25-30 वर्ष जरी सर्व्हिस केली तर मॅक्झिमम 1000 मुलांपर्यंत मी पोहोचणार आहे. 1000 मुलांपर्यंतच मी पोहोचणार आहे माझ्या पूर्ण सर्व्हिसमध्ये, कारण 1 वर्षभर तुम्हाला 20-25 मुलं घेऊन चालावं लागतं. तर मग हे तर चांगलंच आहे, पण आपण हे करताना आता जे आहे परिस्थितीवर जे असेल ते आपण स्वीकारायचं किंवा हे बदलण्यासाठी पुढं जायचं. माझ्याकडे 2 पर्याय होते, एक तर जे आहे ते ऍक्सेप्ट करा, सगळं सेटल आहे, आणि एन्जॉय करा लाईफ, किंवा बदलायचं असेल तर मग त्यासाठी प्रयत्न करा. हे विचार करणं सोपं होतं माझ्यासाठी, आणि बोलून दाखवणं पण सोपं होतं, पण करणं मात्र तेवढंच अवघड होतं त्यावेळेस. त्याचं कारण असं होतं की त्यावेळेस मी जबाबदार झालेलो शिक्षक होतो. मी माझं 10 ते 5 वेळ शाळेत जायचा, आणि जर मला खूप मोठं करायचं, नोकऱ्या तर मिळत होत्या भरपूर, टॅक्स असिस्टंटला, किती वेळेस मेसला, MPSC क्लर्क मेसला, पण तो प्रश्न फक्त नोकरी मिळवणं हा उद्देश संपलेला होता, तो प्रश्नच राहिला नव्हता. तर मोठं करायचं की जेणेकरून जे भावना आहे अनेकांपर्यंत पोहोचायचं आहे. तर मग त्यासाठी करावं लागणार होती मेहनत. पण मेहनत करताना, ती प्रिपरेशन करताना विषय असा होता की मला राज्यभरामध्ये, तुम्ही पुण्याला गेले तर पुण्यामध्ये सदाशिवपेठला जो एक एरिया आहे, तुम्ही असे निघाले ते क्राऊडच असते सकाळ संध्याकाळी. प्रत्येक लायब्ररी AC ची पूर्ण पॅक असते. फक्त पुण्याचा एका एरियाचा सांगितलं होतं. नियर अबाउट 2-3 लाख मुलं त्या एका एरियामध्ये राहतात, तिथे त्या 5-10 किलोमीटरच्या परिघामध्ये प्रिपरेशन करणारे. मग राज्यभरामध्ये असे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे, प्रत्येक गावामध्ये आहे, प्रत्येक शहरामध्ये आहे. तर मला प्रिपरेशन करताना एक माइंडमध्ये ठेवायचं होतं की माझं जे काय असेल ते बॅरियर ते माझे आहे,
मी 10 ते 5 काम करतो किंवा मला फॅमिली सांभाळावं लागेल किंवा मला घरी लक्ष द्यावं लागेल, घरचं तर माझ्यावर काही हे नव्हतं, जबाबदारी नव्हती, इकॉनॉमिक आर्थिक पण विषय नव्हता काही, कारण मला घरून माझ्या मित्रांकडून काही तेवढा पैसा मिळायचा. तर फक्त विषय असा होता की हे राज्यभरातील मुलं जे करताय, जे प्रिपरेशन करताय, ते सकाळी 6 लॅबला जातात, संध्याकाळी रात्री 10, 11, 12 पर्यंत जीव तोडून अभ्यास करतात. आणि तर मला ते जे करतात ते सुद्धा मला करायचं होतं, ते तर करायचंच होतं, त्याला ऑप्शन नाही. आणि ते जे नाही करत आहे ते पण मला करायचं होतं. जी प्रिपरेशन ते नाही करत आहे त्या समोर जाऊन मला करायचं होतं, कारण ते जे करताय ते जर मी केलं तर मी फक्त त्यांच्या लेवलला येणार होतो, पण मेरिटमध्ये बसण्यासाठी मला त्यांच्या पलीकडे जाऊन करावं लागणार होतं. मग मी किती वेळ करतोय, किती तास करतोय, कसं करतोय, काय प्रॉब्लेम हँडल करून करतोय, ते कोणाला सांगण्यासारखी गोष्ट नव्हती. स्वप्न माझे होते, करावं मलाच लागणार होतं. त्यामुळे मी कधी सांगायचो नाही मी किती तास बसतो, काय बसतो, कसं करतो हँडल. या गोष्टी मी कधी घरी सांगायचो नाही, मित्रांना सांगायचो नाही, काहीच सांगायचो नाही. पण मात्र मी जसं ठरवलं होतं त्या पद्धतीने माझी प्रिपरेशन योग्य ट्रॅकवर होती आणि माझे रिझल्ट येत होते. एमपीएससीच्या बाबतीत सांगायचं म्हटलं, कोणतंही अशक्य काहीच नसतं. याचं उदाहरण मीच आहे तुमच्यासोबत समोर. जर एवढ्या आपल्या खेडेगावातून जाऊन मी इथपर्यंत जाऊ शकतो, तर प्रत्येकजण जाऊ शकतो, परंतु त्यासाठी जे ट्रॅक असतो, जे गायडन्स असतं आणि त्यासाठी योग्य डायरेक्शनमध्ये कन्सिस्टन्सीने जे प्रयत्न करावे लागतात ते महत्त्वाचे ठरतात. कारण यामध्ये जो सक्सेस रेशो असतो, आपण जर का हे क्लास 3ची पदं जर सोडले तर क्लास 1 किंवा हे जे पदं आहे मोठमोठे पदं, यामध्ये 0.001%चा सक्सेस रेशो असतो. 3-4 लाख मुलं जेव्हा फॉर्म भरतात, एक्झामला बसतात आणि त्याहून 50, 100, 30, 40, 200, 300 मॅक्स झालं तर 500 कधीतरी एवढ्या मुलांचं सिलेक्शन होतं. कॅल्क्युलेशन केलं तर 0.001%च्या पुढे जात होतो, म्हणजे 0.1% पण नाही. ठीक आहे, पण एक असतं की कोणाला तरी मिळणारच आहे, कोणीतरी करणारच आहे, मग आपण का नाही? मग बाकीच्यांना पण होऊ शकतो, कोणीतरी होणारच आहे, मग आपण पण होऊ शकतो. मग मी ती प्रिपरेशन केली आणि आज मला हे जे यश मिळालंय यामध्ये मी अगोदर सांगितलेल्या पद्धतीनं माझा एक छोटासा पार्ट आहे त्याच्यामध्ये, माझी मेहनत, माझं जो काही ड्रीम वगैरे बघणं. परंतु यामध्ये माझ्या गावातील सर्वांचा, जे काही गावकरी आहे माझे, ते त्यांचा सर्वांचा, माझे फॅमिली, माझे मित्र सर्वांचा सहभाग आहे. बरेच जण मला आता खूप दिवसापासून त्यांनी मला बघितलं नाही, पण प्रत्येकांच्या आठवणी माझ्या मनात ताज्या आहे. आमचे ते संजू काका, इथपर्यंत त्यांना तर वाटत मी त्यांना ओळखत नाही, पण त्यांना इथपासून ओळखतो की आम्ही एवढं लहान होतो आणि त्यावेळेस लग्न असायचे तर मित्रांचा ग्रुप लग्नाला जेवायला जायचा. तर त्यांची एक आठवण सांगतो. एक दिवस कुठेतरी जेवायला गेलेलो आम्ही, लहान होतो, ते हाफ चट्टी वगैरे त्याच्यामध्ये, आणि ते त्यांचं एक आहे की समाजकार्यामध्ये ते प्रत्येक ठिकाणी पुढे असतात. प्रत्येक ठिकाणी मी लहानपणापासून बघितलंय, तिथं लग्न कोणाचे असू दे ते गेले की तिथं ते वाढणं, ते मॅनेजमेंट करणं वगैरे, ते अतिशय एवढं करतात उत्कृष्ट पद्धतीनं की त्याला ते पूर्ण एक हे येतं. तर तिथं ते स्वतःहून वाढायचे पण बाकीचे असताना पण. तर ते बुंदी असायची, ते खाल्ल्यावर उरले तर त्यांना मागायचो, तर ते उरले ना तर खिशात टाकून घेऊन जा, आणि त्यांनी दिलेली आम्ही खिशात टाकून घरापर्यंत आणलेली. त्यावेळेस तो काळच तसा होता, सगळे गरीब होते, आम्हीच गरीब होतो असं काही हे नाही त्याच्यामध्ये. आता सगळ्या लोकांची परिस्थिती सुधारायला लागली. ऑलमोस्ट 80% लोक गरीबच होते त्यावेळेस. त्यांच्या मेडिकलवर जायचो, कधी पैसे नसायचे तरी फक्त चिठ्ठी दाखवली तर ते लिहून घ्यायचे, आणि कधी देणारे विचारायचे पण नाही, काहीच नाही. आम्ही लहान असताना पण आई वडील सोबत आहे नाही आहे काही नाही. आमचे खैरे डॉक्टर साहेब सुद्धा जाणार, इंजेक्शन टोचणार, पैसे दे फक्त बोलणार, आणि कधीच मागणार पण नाही, लिहून ठेवायचे. असे सगळ्यांच्याच आठवणी आहे, खूप आठवणी आहे. मी प्रत्येक गावातील प्रत्येक घटकाला ओळखतो, प्रत्येक व्यक्तीला ओळखतो. माझ्या आठवणी तेवढ्याच, मी जरी बाहेर असलो तर गावाशी आपली नाळ जोडलेली असते आणि ते कधी आपण विसरू शकत नाही. बाहेर आपल्याला भरपूर मित्रपरिवार भेटतो, सगळं भेटतो, परंतु आपण गावाशी कनेक्ट असतो, आपण त्यांना विसरू शकत नाही. आज या पदावर मी गेलो, इथं मला ज्या पद्धतीनं
मी विचार केला होता, सरांनी सांगितलं की तुला आज डेप्युटी कलेक्टरची पण गरज नाहीये. तर अंशतः बऱ्यापैकी ते खरंच आहे, कारण समाज कल्याण डिपार्टमेंट काय आहे हे सरांनी जाऊन बघितलेले, त्यांना प्रत्यक्ष माहिती आहे. यामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये जे अत्यंत गरजू घटक आहे, वंचित आहे, जे प्रवाहापासून लांब आहे, त्यांना खरंच गरज आहे. शाळेमध्ये असताना मुलांचं भविष्य कसं सुधरेल, त्याची जडणघडण कशी होईल यासाठी प्रयत्न करत होतो. आता वर्तमानमध्ये लोकांचं आयुष्य कसं बदलेल आणि ते सुद्धा जे गरजू आहे, ज्यांना खरंच गरज आहे, ते शासनापर्यंत तेवढ्या ज्या पद्धतीनं पोचायला पाहिजे पोचू शकत नाही. तर शासन आणि हे घटक यांमधलं अंतर डिस्टन्स कसं कमी करता येईल, त्यांचं वर्तमान कसं सुधारता येईल, यासाठी विशेषतः पूर्ण जिल्ह्यातील यासाठी काम करण्याची संधी मला मिळणार आहे. आणि हीच गोष्ट माझ्यासाठी खूप जास्त आनंदाची आहे की या लोकांसाठी मला, ज्यांना खरंच गरज आहे, काम करण्याची मला संधी मिळणार आहे. तर सरांनी सांगितल्या पद्धतीनं बोलतो सरांनी, मी निश्चितच मला सांगू इच्छितो की माझी जेवढी काही क्षमता आहे, माझा जेवढा काही अभ्यास आहे, ही एक प्रदीर्घ प्रोसेस आहे. एक प्रोसेस मी फॉलो केलेली आहे 2015 पासून. जर आपण विचार केला 10-11 वर्षाची प्रोसेस आहे. या प्रोसेसमध्ये मला पण असं वाटायचं बऱ्याच वेळेस की आपलं लवकर का होत नाही. पण मी आता जेव्हा जॉईन झालो नुकतंच गुरुवारी, अक्षरशः फक्त मी 2 दिवस त्या चेअरवर बसलो, तिथे एंट्री केली, चेअरवर बसलो, त्यांनी ते जो सगळा स्टाफ होता ऑफिसचा ते सगळे जेव्हा येऊन भेट, आणि असं म्हणतात की आपल्याला एक्झाम मध्ये पूर्व परीक्षा असेल, मुख्य परीक्षा असेल, टप्पे आपण पास करून गेलेलो असतो. त्यांना माहिती असतं याकडे नॉलेज तर आहेच, म्हणूनच इथपर्यंत आलाय, इंटरव्ह्यू पर्यंत आलाय, मुलाखतीपर्यंत आलाय. परंतु हे नॉलेज फक्त पुस्तकी आहे का लोकोपयोगी आहे, समाजाभिमुख आहे, खरंच हा लोकांसाठी तेवढं काम करू शकतो का, त्या पदाला न्याय देऊ शकतो का, या पद्धतीनं तिथं आपल्याला चेक केलं जातं. आणि असं म्हटलं जातं की तुम्हाला मुलाखतीमध्ये जेवढे मार्क दिले जातात तर तेवढे तुम्हाला त्या खुर्चीवर बसण्याचे ते लायकीचे, म्हणजे लायकीपेक्षा तुम्ही तेवढं पर्सेंटेज आपल्याला मानतात की तुम्ही एवढे पर्सेंट आमच्या मनातून तुम्ही एवढे त्या खुर्चीवर बसण्या योग्य आहात, असं त्याचा अर्थ असतो सरळ सरळ आपलं जे मार्क देतात त्याच्यानुसार. तर अनेक घटकांपर्यंत पोहोचण्याची मला संधी मिळणार आहे. आणि निश्चितच मी सर्वांना माझी जेवढी क्षमता आहे आणि जो काही अभ्यास आहे, आता एवढा 10 वर्षामध्ये मी गावात कधीच दिसायचो नाही. तुम्हाला माहिती आहे, सुट्टी असेल काही असेल किंवा आलो तरी इथं कधी अर्धा एक तास बसतो तर ठीक आहे, नाही तर मी घरीच असायचो. कारण मला पण सुद्धा असं वाटायचं की जेव्हा आपण अधिकारी झालो तर आपल्याला तेवढं करता आलं पाहिजे. मग यामध्ये अनेक घटक अभ्यासलेले आहे, कुठल्याच अडचणी येत नाही. कुठल्याही गव्हर्नमेंटचा GR असेल त्याचं इंटरप्रिटेशन करायला अडचण येत नाही. कारण जेव्हा अधिकाऱ्यांचं आता आमचं ट्रेनिंग होईल तर ट्रेनिंगमध्ये आम्हाला आमच्या डिपार्टमेंटचं काहीही शिकवलं जात नाही, फक्त प्रशासनाची मूलभूत तत्वे शिकवले जातात. असं कन्सिडर केलं जातं, ग्राह्य धरलं जातं की तुम्ही एवढा अभ्यास करून आले आहात तर तुम्हाला सगळं समजतंय, तुम्ही एखादी गोष्ट बघायची, स्वतः त्याला इंटरप्रेट करायचंय, काम करायचंय, आम्ही तुम्हाला आता काहीही शिकवू शकत नाही. PSIचा बऱ्याच वेळेस अभ्यास केला होता, जॉबला लागण्याच्या अगोदर कायदे केलेले होते त्यामुळे कायद्यांचं सुद्धा एवढं नॉलेज होतं. IPC, CRPC असेल, इंडियन एव्हिडन्स ॲक्ट असेल, डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट असेल, RTI असेल, RT असेल, वॉटेवर एवढे कायदे असेल, त्यांच्या कलमा, त्यांचे आर्टिकल, त्यांचे संदर्भ एवढे माहीत आहे आणि एवढं मनामध्ये आहे की बरं तिथं जे काही त्या डिपार्टमेंटशी रिलेटेड संलग्न जे काही कायदे आहेत त्यांचा अभ्यास ऑलरेडीच एवढा झालेला आहे की परत आता हा ॲक्ट याच्याशी रिलेटेड आहे, त्याला तिथं जाऊन तो बघायचा, बुक घ्यायचं, समजून घ्यायचं, ही काही गरज उरलेली राहत नाही. हा फायदा होतो मागच्या अभ्यासाचा. तर अशा पद्धतीनं इथपर्यंत आम्ही पोहोचतोय आपल्या सर्वांच्या सहकार्याने. आपण सर्वांनी इथे येऊन जो सत्कार केला माझा, जो भरभरून मला प्रेम दिलं, आशीर्वाद दिला आणि तुम्ही जे काही अपेक्षा माझ्याकडून व्यक्त केली, निश्चितचपणे मी माझ्या क्षमतांचा वापर करून जेवढं समाजासाठी, सर्वांसाठी माझ्या पदाचा, माझ्या क्षमतेचा, माझा बुद्धिमत्तेचा वापर करून मला करता येईल तेवढं मी निश्चितच करेल.
आणि यापुढे जाऊन माझं जो काही एक आहेच अजून ते मनातून गेलंच नाही, ते नाही करायचंच आहे मला, तर मी तो प्रयत्न तो माझा दुय्यम आहे, तो मला माझं काम सांभाळून करायचं आहे, फॅमिली सांभाळून करायचं आहे. आत्ता पण मी माझी फॅमिली, माझा जॉब सांभाळूनच हे केलं आणि ऑलरेडी तिथपर्यंत पोहोचलेलो आहे आपण. तर त्याला फारशी स्ट्रगलची आता आवश्यकता नाही असतं म्हणता येणार नाही, करावंच लागणार आहे, पण जवळ आहे. त्यामुळे मागं फिरणं पण थोडंसं मनाला पटत नाही आहे. ते करून मी निश्चितच पुढं जाईल आणि सर्वांसाठी माझ्या क्षमतेनं काम करेल, एवढं बोलून थांबतो इथं. धन्यवाद.